नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री महाडिक GS संजीवनी शिक्षण संस्था कराड, सिद्धेश्वर विद्यालय कोपर्डे हवेली, तालुका कराड, जिल्हा सातारा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आज आपण इयत्ता 10वीतील गणित भाग 1 या विषयातील घटक क्रमांक 6 सांख्यिकी स्टॅटिस्टिक्स यातील सराव संच 6.3 प्रॅक्टिस सेट 6.3 हा आपण अभ्यासणार आहोत. तर त्यासाठी लागणारा जो आवश्यक मुद्दा आहे आपल्याला तो म्हणजे बहुलक. इट इज कॉल्ड ॲज इन इंग्लिश मोड. सूत्र कसं वाचायचं ते सांगतो. त्या सूत्रातील प्रत्येक शब्दाची माहिती देतो. बहुलक बरोबर L अधिक कंसात F1 वजा F0 छेद 2F1 वजा F0 वजा F2 गुणिले कंस पूर्ण गुणिले H. इंग्लिशमध्ये मोड इज इक्वल टू L प्लस इन ब्रॅकेट F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 ब्रॅकेट कंप्लीट इंटू H. आता ह्यातले अर्थ काय आहेत बघा. Lचा अर्थ काय? बहुलकीय वर्गाची खालची वर्गमर्यादा. जो बहुलकीय वर्ग असेल त्याची खालची वर्गमर्यादा असणार. इट मीन्स द लोअर क्लास लिमिट ऑफ द मॉडेल क्लास. F1 बहुलकीय वर्गाची वारंवारता. जो बहुलकीय वर्ग असेल त्याची वारंवारता. F1 मीन्स द फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडेल क्लास. F0 बहुलकीय वर्गाच्या आधीच्या वर्गाची वारंवारता. F0 मीन्स द फ्रिक्वेन्सी बट बिफोर ऑफ द मॉडेल क्लास. F2 बहुलकीय वर्गाच्या पुढच्या वर्गाची वारंवारता. म्हणजेच F2चा मिनिंग काय आहे? द फ्रिक्वेन्सी बट आफ्टर मॉडेल क्लास. आणि H म्हणजे काय? बहुलकीय वर्गाचे वर्गांतर. क्लास इंटरवल ऑर हाईट ऑफ द मॉडेल क्लास. आता बहुलकीय वर्ग कसा शोधायचा असतो त्याची माहिती मी दिली बघा थोडक्यात. ज्या वर्गाची वारंवारता सर्वात जास्त असते त्या वर्गाला बहुलकीय वर्ग असे म्हणतात. म्हणजे ह्याला कुठलाही तक्ता तयार करायचा नाही. जे प्रश्नात आहे तोच तक्ता. द हायेस्ट फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास and then that class is called as the model class. सर्वात जास्त वारंवारता असणारी संख्या जितक्या वेळा त्या तक्त्यात आली असेल तेवढे त्याला बहुलक असतात. म्हणजे सगळ्यात जास्त वारंवारता जी असेल ती 2 वेळा आली तर 2 बहुलक, 3 वेळा आली तर 3 बहुलक. पण असं उदाहरण आपल्याला काही विचारलं जात नाही तरी माहिती असावं. बहुलक काढताना वर्ग सलग आहेत का ते तपासावे. जर वर्ग सलग नसतील तर ते सलग करून घ्यावेत. म्हणजे क्लास चेक करायचे. ते क्लास जर सलग नाही आढळले तर तुम्हाला ट्रू क्लास करून घ्यावे लागतील. ही एक महत्त्वाची सूचना. ठीक आहे. एक्झाम्पल कशी सोडवायची त्याच्याविषयी थोडीशी चर्चा करूया आपण आता. उदाहरणं बघा कशी सोडवायची आहेत याच्यात. प्रश्न पहिला दिलाय पहा. सराव संच 6.3 प्रॅक्टिस सेट 6.3. प्रश्न क्रमांक 1 काय दिलाय बघा. एका दूध संकलन केंद्रावर शेतकऱ्यांकडून संकलित केलेले दूध व लॅक्टोमीटरने मोजलेले स्निग्धाम्लाचे प्रमाण दिले आहे. बघा काय म्हटलंय. त्यावरून स्निग्धाम्ल जे आहे त्याचे प्रमाणाचा बहुलक काढायचा आहे आपल्याला. इट मीन्स काय दिलेलं आहे बघा. मिल्क कलेक्शन सेंटरवरचं काय दिलेलं आहे आपल्याला. द कलेक्टेड मिल्क किती दूध संकलित केलेलं आहे ते. अँड ऑल्सो वी गेट द फॅट. काय दिलेलं आहे? मेजरमेंट ऑफ फॅट ते दिलेलं आहे. आणि तुम्हाला काय काढायला सांगितलं आहे? मोड काढायला सांगितलं आहे. बघा आता फॅट दिले पर्सेंटमध्ये आणि मिल्क लिटरमध्ये. जे उत्तर येईल तुमचं त्याला युनिट हितलं द्यायचं असतं, पर्सेंट. लक्षात ठेवा. आता काय क्लास दिले त्यांनी पहा. 2 ते 3% फॅट असणारे दूध किती लिटर आहे? 30 लिटर. 3 ते 4% फॅट असणारे 70 लिटर. 4 ते 5% फॅट असणारे 80 लिटर. 5 ते 6% फॅट असणारे दूध 60 लिटर. 6 ते 7% फॅट असणारं दूध 20 लिटर. आता तक्ता काय केलाय बघा. हे क्लास घ्यायचे आणि ही फ्रिक्वेन्सी घ्यायची. वर्ग वारंवारता घेतले. काही तक्ता नाही याला, काही तक्ता नाही. हा दिलेला प्रश्नच लिहून घेतलाय. फक्त क्लास ट्रू आहेत का चेक करायचे. 2 ते 3, 3 ते 4. देयर इज अ नो गॅप.
गॅप आहे का? नाही. म्हणजेच क्लास कशी असणार? ट्रू. आता पुढं काय करायचं पहा, सूत्र लिहिलेलं आहे. किमती शोधल्याशिवाय आपल्याला गणित सोडवता येणार नाही. पहिल्यांदा मॉडेल क्लास कोणता आहे तो शोधला पाहिजे, बहुलकीय वर्ग. तो कसा शोधायचा सांगितलं मी? द हायेस्ट फ्रिक्वेन्सी सर्च करायची. यातली हायेस्ट फ्रिक्वेन्सी किती आहे? 80. मग 80 फ्रिक्वेन्सी कोणाची आहे? क्लास कुठला आहे? 4 to 5. त्याला लगेच ब्लॉक करून टाकायचा. केला? त्याच्या शेजारी लिहायचं मॉडेल क्लास, बहुलकीय वर्ग. एकदा का आपल्याला मॉडेल क्लास सापडला की आपल्याला गणितातली उत्तर शोधायला फारसा वेळ लागणार नाही. मॉडेल क्लास तर सापडला. आता यल काय? यलचा मिनिंग काय सांगितला होता? यल लोअर क्लास लिमिट ऑफ द मॉडेल क्लास. म्हणजे यलची किंमत किती येणार? 4. बहुलकीय वर्गाची खालची वर्ग मर्यादा. F1चा अर्थ काय सांगितला होता? फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडेल क्लास, बहुलकीय वर्गाची वारंवारता 80. F0चा अर्थ काय सांगितला होता? फ्रिक्वेन्सी बिफोर मॉडेल क्लास, म्हणजे वारंवारताच पण कोणाच्या आधीची? बिफोर मॉडेल क्लास, म्हणजे ज्याच्या त्या बहुलकीय वर्गाच्या आधीची जी असेल वारंवारता ती घ्यायची. 70. F2 फ्रिक्वेन्सी आफ्टर मॉडेल क्लास, म्हणजे 60 येणार बघा नंतरची. F2 60. इथं लिहूनच घेतो मी. F1, F0 आणि F2. म्हणजे आपल्याला इथं अडचण येणार नाही, तक्त्यातच डिनोट केलं आपण. F2 झाला, F1 झाला. आता फक्त मला वाटतं H राहिला आहे. Hचा अर्थ काय? H मीन्स क्लास इंटरवल ऑर हाईट, वर्गांतर. कुणाचं? बहुलकीय वर्गातलं वर्गांतर. 5 मधून 4 घालवायचे, बरोबर 1. अप्पर क्लास लिमिट मायनस लोअर क्लास लिमिट. वरची वर्ग मर्यादा वजा खालची वर्ग मर्यादा. मिळाल्या किमती ठेवायच्या सूत्रात आणि फक्त उदाहरण सोडवायचं आहे. एलच्या जागेवर किंमत ठेवायची 4 अधिक F1च्या जागेवर 80 वजा F0च्या जागेवर 70 छेद 2F1. 2F1 म्हणजे 2 इंटू ब्रॅकेट F1ची किंमत 80 वजा F0 70 वजा F2 60 ब्रॅकेट कंप्लीट इंटू H म्हणजे किती आहे? 1 बरोबर 4 अधिक ब्रॅकेटमध्ये जोपर्यंत भागाकार पूर्ण होत नाही तोवर त्याला ब्रॅकेटमधून बाहेर काढायचं नाही. 80तनं 70 गेले, किती राहिले? 10. 1ला गुणलं तरी काय फरक पडणार नाही, 10च राहणार आहे. त्यामुळे 1चा विषय संपला. 80 दुने 160. 80 दुने 160. आणि हे दोन्ही वजा वजावाले गलत. आता हे काय? वजा वजावाले, म्हणजे थोडक्यात वजा 70 आणि वजा 60. वजा वजा चिन्ह आले की आपण काय करतो? त्यांची बेरीज करतो आणि चिन्ह वजाच ठेवतो. 70 आणि 60 130. चिन्ह वजाच ठेवायचं बरं का. बरोबर 4 अधिक 10 छेद 160 मधनं ते 130 गेले, 30 राहिले. शून्याला शून्य गेला. 4 अधिक 1/3 म्हणजे 1चा तिसरा हिस्सा. जर 3 ने 1ला भागलं तर उत्तर येणार किती? 0.33. तिसरा हिस्सा 1चा तिसरा हिस्सा 0.33. 1ला 3 ने भागावं लागेल. आता 4 अधिक 0.33 म्हणजे 4.33. 4 अधिक 0 4 आणि 0.33 पुढचे तसेच. युनिट काय द्यायचं? पर्सेंट. आणि जे आलेलं उत्तर असतं ते मॉडेल क्लास जो असतो त्याच्यामध्येच येतं बघा. 4 आणि 5च्या मध्येच आले उत्तर 4.33. अशा पद्धतीनं काय करायचं आहे? बहुलक काढायचं आहे. आता दुसरं उदाहरण बघा. सेम उदाहरण आहेत, काही फरक नाही आहे. प्रत्येक याला उदाहरण सोडवण्याची पद्धत सिमिलर राहणार आहे. पहा आता दुसरा प्रश्न काय दिलेला आहे तो मी वाचतोय. काय दिलाय बघा? काही कुटुंबाचा मासिक वीज वापर दिलेला आहे सारणीत, त्यावरून बहुलक काढा. इट मीन्स मंथली द इलेक्ट्रिसिटी इज यूज्ड for in the families. This information is given in the table and there is information to used electricity in units
अँड नंबर ऑफ फॅमिलीज म्हणजे कुटुंबाची संख्या आणि वीज वापर दिला युनिटमध्ये. आता युनिट जे उत्तर येईल त्याला एकक काय द्यावं लागेल आपल्याला युनिट. 0 ते 20 युनिट वापरणारी 13 कुटुंब आहेत. 20 ते 40 युनिट वापरणारी 50 कुटुंब आहेत. 40 ते 60 युनिट वापरणारी 70 कुटुंब आहेत. 60 ते 80 युनिट वापरणारी 100 कुटुंब आहेत. 80 ते 100 युनिट वापरणारी 80 कुटुंब आहेत. आणि 100 ते 120 युनिट वापरणारी 17 कुटुंब आहेत. मी तक्ता ऑलरेडी तयार ठेवला आहे, कारण हाच प्रश्नातलाच तक्ता आहे. प्रश्न म्हणजेच तुमचा तक्ता असणार आहे, ह्याच्यात नवीन कुठला कॉलम करायचा नाही. क्लास अँड फ्रिक्वेन्सी फक्त चेक काय करायचं सांगितलं तुम्ही, ट्रू क्लास आहेत का, सलग आहेत का, 0 ते 20, 20 ते 40, गॅप नाही याचा अर्थ सलग आहेत. आता तुम्ही शोधू शकता किमती. पहिल्यांदा काय शोधायचा असतो, मॉडेल क्लास, बहुलकी वर्ग. सर्वात जास्त वारंवारता कुठली दिसते चेक करा. कोण आहे यात सर्वात जास्त, 100. वारंवारता सर्वात जास्त किती आहे, 100 आहे. आता 100 ही वारंवारता कोणत्या वर्गाची आहे चेक करायची. 100 वारंवारता कोणाची आहे, 60 ते 80 या वर्गाची आहे. पहा 60 ते 80ला ब्लॉक करून घ्यायचा. 60 ते 80ला ब्लॉक केला, तिथं शेजारी लिहायचा बहुलकीय वर्ग, मॉडेल क्लास. आता किमती शोधायला काय हरकत नाही, किमती शोधूया. एलची किंमत शोधावी लागेल, बरोबर. F1ची किंमत शोधावी लागेल, कॉमा. F0ची किंमत शोधावी लागेल, कॉमा. F2ची किंमत शोधावी लागेल आणि शेवटी कुणाची किंमत शोधावी लागेल, Hची. एवढ्या किमती आपल्याला लागणार आहेत, तरच आपण ते उत्तर काढू शकतो. एल म्हणजे काय, एलचा अर्थ बहुलकीय वर्गाची खालची वर्गमर्यादा, लोअर लिमिट ऑफ मॉडेल क्लास. किती येणार, 60. F1 म्हणजे बहुलकीय वर्गाची वारंवारता, याला म्हणतो आपण F1, द फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडेल क्लास, 100. F0 म्हणजे बहुलकीय वर्गाच्या आधीच्या वर्गाची वारंवारता, द फ्रिक्वेन्सी बिफोर द मॉडेल क्लास, काय येणार, 70. F0. F2 म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी आफ्टर द मॉडेल क्लास, नंतरच्या वर्गाची, म्हणजे किती येणार, 80. ती F2ची किंमत. आणि H म्हणजे काय, क्लास इंटरवल इन द मॉडेल क्लास, म्हणजेच वर्गांतर कशातलं, बहुलकीय वर्गातलं. म्हणजे वरच्या वर्गमर्यादेतून खालची वर्गमर्यादा वजा करायची. अप्पर क्लास लिमिट मायनस लोअर क्लास लिमिट. 80 वजा 60 बरोबर किती येणार, 20. पुट दिस व्हॅल्यूज इन द फॉर्म्युला. एलची व्हॅल्यू 60 प्लस F1 मायनस F0. F1 किती आहे, 100 वजा F0 किती आहे, 70 छेद 2 ब्रॅकेट F1 किती आहे, 100 मायनस F0 70 मायनस F2 किती आहे, 80 इंटू H किती आलाय आता, 20. मगाशी 1 आला होता बरं का, त्यामुळं जरा जास्तच सोपं पडलं होतं गणित. आता थोडंसं 20 आलेलं आहे, त्यामुळे काळजीपूर्वक सोडवायचं. 60 प्लस 60 अधिक 100 मधून 70 गेले, 30 राहिले. हा 20ला आत घेऊया गुणायला, तो अंशालाच गुणणार आहे, अंशाला गुणणार आहे. 100 दुनी 200. आता वजा वजा आहे, बेरीज करायची, चिन्ह वजाच ठेवायचं. 70 आणि 80 150, चिन्ह वजाच ठेवायचं. 60 अधिक यांचा गुणाकार करा, 30 आणि 20चा, 3 दुनी 6, त्याच्यावर 2 शून्य द्यायची, 600 छेद 200तनं 150 गेले, 50 राहिले, शून्याला 1 शून्य गेला. 60 अधिक 5नं 60ला भागायचं आपल्याला. पहिला भाग लागेल 1चा, 5 1 5, 7नं 5 गेला, 1 राहिला, 1वर शून्य घेतले, 10 झाले, 5 जुनी 10, म्हणजेच 12 पंचे 60. भाग घालवला थोडक्यात आपण. 60 आणि 12 किती आले, 72. आता 72 जे उत्तर आले त्याला एक युनिट काय एकक काय द्यायचं, युनिट. म्हणजे कुटुंबाचा 72 युनिट एवढा सरासरी काय आहे, वापर आहे, असा त्याचा अर्थ होतो. तिसरं एक्झाम्पल सोडवूया. टोटल 4 एक्झाम्पल आहेत या प्रॅक्टिस सेटला, मी सगळीच घेतलेली आहेत. तिसरा क्वेश्चन बघा काय आहे, चहाच्या 100 हॉटेलला पुरवलेले दूध व हॉटेलची संख्या यांची वारंवारता वितरण सारणी दिली आहे, त्यावरून बहुलक काढा. म्हणजे काय दिले तुम्हाला, मिल्क दिले, पुरवलेलं दूध इन लिटर, अँड नंबर ऑफ हॉटेल्स, हॉटेलची संख्या दिल्या.
1 ते 3 लिटर दूध जिथं पुरवलेलं आहे ते हॉटेल किती आहेत 7. 3 ते 5 लिटर दुधासाठी हॉटेलची संख्या आहे 5. 5 ते 7 लिटर दूध हॉटेलची संख्या आहे 15. 7 ते 9 लिटर दूध हॉटेलची संख्या आहे 20. 9 ते 11 लिटर दूध हॉटेलची संख्या आहे 35. आणि 11 ते 13 लिटर दूध हॉटेलची संख्या आहे 18. मी तक्ता ऑलरेडी तयार ठेवलेला आहे. वर्ग वारंवारता क्लास फ्रिक्वेन्सी. आता पहिल्यांदा काय शोधायचा? मॉडेल क्लास. सर्वात जास्त वारंवारता हायेस्ट फ्रिक्वेन्सी. हायेस्ट फ्रिक्वेन्सी इज 35. सर्वात जास्त वारंवारता किती आहे? 35. कोणाची आहे ती? 9 ते 11. ब्लॉक दिस. आफ्टर दॅट हिअर इज राईट डाऊन द मॉडेल क्लास. बहुलकीय वर्ग. बहुलकीय वर्ग लिहिला. किमती कुठल्या कुठल्या काढायला लागतील? एलची काढायला लागेल, कॉमा F1ची काढावी लागेल, कॉमा F0ची काढावी लागेल, कॉमा F2ची काढावी लागेल आणि एचची. एकदा डोक्यात बसल्यानं किमती पाठ किमती निघतात बघा त्या. आता अर्थ एलचा अर्थ काय? बहुलकीय वर्गाची खालची वर्ग मर्यादा. एलची किंमत किती येणार? 9. द लोअर क्लास लिमिट ऑफ मॉडेल क्लास. F1 म्हणजे काय? बहुलकीय वर्गाची वारंवारता म्हणजेच फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडेल क्लास. म्हणजे F1 कोण येणार? 35. F0 म्हणजे काय? बहुलकीय वर्गाच्या आधीच्या वर्गाची वारंवारता. द फ्रिक्वेन्सी बिफोर मॉडेल क्लास म्हणजे F0 काय येणार? 20. F2 काय येणार? बहुलकीय वर्गाच्या पुढच्या वर्गाची वारंवारता म्हणजेच थोडक्यात फ्रिक्वेन्सी आफ्टर द मॉडेल क्लास. F2ची किंमत काय येणार? 18. अँड H मीन्स क्लास इंटरवल, वर्गांतर, बहुलकीय वर्गाच. अप्पर क्लास लिमिट मायनस लोअर क्लास लिमिट. वरची वर्ग मर्यादा वजा खालची वर्ग मर्यादा. 11तून 9 गेले, 2 राहिले. क्लास वर्ग सलगच होते बरं काय? 1 ते 3, 3 ते 5 सलग आहेत का चेक केलंच पाहिजे. हे चेक केल्याशिवाय गणित सोडवायचंच नसतं. आता किमती ठेवूया. एलच्या जागेवर 9 अधिक ब्रॅकेटमध्ये F1 मायनस F0. F1 किती आहे? 35 वजा F0 किती आहे? 20 छेद 2 F1 म्हणजे 2 कंसात F1ची किंमत 35 वजा F0 20 वजा F2 किती आहे? 18. ब्रॅकेट कंप्लीट इंटू H. H किती आहे आता? 2. पुढं 9 अधिक 35 मधून 20 गेले 15. हा 2 आत घेऊया गुणायला. छेद डिवायडेड बाय 35 दुनी 70 वजा 20 आणि 18 वजा वजा चिन्ह आहे, बेरीज करा, चिन्ह वजाच ठेवा. 20 आणि 18 38 चिन्ह वजाच ठेवायचं. बरोबर 9 अधिक ब्रॅकेटमध्ये 15 दुनी 30 आणि 70 मधून 38 गेले किती राहिले? 32. म्हणजे 9 अधिक आता 30/32. 30 दोन्ही इवन नंबर्स आहेत त्यामुळे हाफ हाफ करूया त्यांना. 30च्या निम्मे 15, 32च्या निम्मे 16. आता 15ला 16ने भागलं की आपल्याला तिथं पॉईंटमध्ये उत्तर येईल. मी इथं भागून दाखवतो. 15ला 16ने भागून दाखवतो. 16 0 0 कारण 15 लहान आहे त्याच्यापेक्षा. हे 15 आले खाली. उतरून गेला संख्या नाही, 0 घेतला, पॉईंट दिला. 16 9 144. 6 राहिले. 150 मधून 144 गेली, 6 राहिले. उतरून घेतले 0. 16 त्रिक 48. 60 मधून 48 गेले, 12 राहिले. उतरून घेतला 0. बरोबर 16 7 112. 8 राहिले. आता इथं 2 गरज लिहायचेत आणि पुढचा 7 आल्यामुळं थोडक्यात काय करायचा? तो 7 आल्यामुळं काढून टाकायचा आणि 3च्या जागेवर काय घ्यायचा? 4 म्हणजे 0.94 घ्यायचा. 93 आणि पुढे 7 आहे ना, तो 7 काय करतो आपण? तिसरं घर कट करतो. 5च्या पुढचं आलंय, 5च्या आतलं आलं तर बदलायचं नाही. 5च्या पुढचं आलं तर 3 7 काढून टाकायचं आणि 3च्या जागी काय करायचं? 4 करायचा. आणि आहे असंच ठेवलं 937 तरी चालेल, तुमची इच्छा. 9 अधिक 0.94 म्हणजे 9.94 युनिट काय येणार याला? लिटर.
अशा पद्धतीनं ह्याचं उत्तर सोडवायचं आहे. आणि ह्याच्यातलं असणारं एक लास्टचं एक्झाम्पल बघूया, कारण लास्टचं एक्झाम्पल फार महत्त्वाचं आहे. इथंच सगळी गंमत आहे पहा. बघा प्रश्न 4. खालील सारणीत 200 रुग्णांची वये व उपचार घेणाऱ्या रुग्णांची एका आठवड्यातील संख्या दिली आहे, त्यावरून बहुलक काढा. म्हणजे काय दिलेलं आहे तुम्हाला? एज ऑफ पेशंट अँड नंबर ऑफ पेशंट यांचं काय दिलं आहे? टेबल दिलं आहे. एज अँड नंबर ऑफ पेशंट. 5 पेक्षा कमी वय असणारे किती पेशंट आहेत? 38. 5 ते 9 वर्ष वय असणारे किती आहेत? 32. 10 ते 14 वर्ष वय असणारे किती आहेत? 50. 15 ते 19 वर्ष वय असणारे किती आहेत? 36. 20 ते 24 वय असणारे किती आहेत? 24. आणि 25 ते 29 वय असणारे किती आहेत? 20. असं तुम्हाला एक चार्ट दिलाय. आता मी खाली लिहिताना काय केलंय बघा, 3 कॉलम केलेत. पहिल्यांदा ह्या शब्दाचं रूपांतर अंकात करावं लागेल. 5 पेक्षा कमी म्हणजे 0 ते 4, बरोबर? 0 ते 4 वर्ष वय असणारे, हे फक्त बदल केला आहे मी. वर्ग लिहिलेत आणि खाली दिलेली वारंवारता लिहिली. पण हे क्लास ट्रू नाहीत, सलग वर्ग नाहीत. मग ट्रू क्लास करून घ्यावे लागतील, सलग वर्ग. मग सलग वर्ग कसे करायचे? एक मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सांगितलेलं होतं. गॅप कितीचा पडलाय? 0 ते 4 आणि 5 ते 9. 4 आणि 5 म्हणजे गॅप कितीचा आहे? पहिल्या वर्गाची वरची वर्गमर्यादा आणि दुसऱ्या वर्गाची खालची वर्गमर्यादा यांच्यातला गॅप शोधायचा. तो गॅप 1चा आहे. 1चा गॅप आहे म्हणजे जेवढा गॅप असेल त्याच्या निम्म करायचं. 1चा गॅप आहे म्हणजे निम्म किती झालं? अर्धा. अर्धा प्रत्येक खालच्या वर्गमर्यादेतून वजा करायचा आणि अर्धा प्रत्येक वरच्या वर्गमर्यादेत मिळवायचा. बघा वजा करूया. वजा 0.5 ते 4.5. वजा वय नसतं, फक्त तक्त्यात आपण मांडण्यापुरतं ठेवलंय ते. वजा नाही घेतलं तरी चालेल, कारण वय कधीही वजामध्ये नसतं, लक्षात ठेवा. ह्यातून अर्धा वजा, इथं अर्धा मिळवलाय आपण, आता यातून अर्धा वजा करा 5 मधून. 4.5 ते 9.5. इकडं अर्धा वजा करायचा, इकडं अर्धा मिळवायचा. 10 मधून अर्धा गेला 9.5 ते 14 मध्ये अर्धा मिळवा 14.5. 15 मधून अर्धा गेला 14.5 ते 19.5. 19.5 ते 24.5 आणि शेवट 24.5 ते 29.5. नाव दीज आर दी ट्रू क्लास. हे वर्ग कसे झाले? आता सलग झाले. नाव फॉर्म्युला इज हिअर. बहुलक बरोबर मोड इज इक्वल टू L प्लस ब्रॅकेट F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 ब्रॅकेट कंप्लीट इंटू H. पहिल्यांदा काय शोधावं लागेल? बहुलकीय वर्ग शोधावा लागेल. सर्वात जास्त वारंवारता कोणती दिसते चेक करा. सर्वात जास्त वारंवारता कोणती आहे? सर्वात जास्त वारंवारता 50 दिसली का? सर्वात जास्त वारंवारता किती आहे? 50. मग त्याच्या वर्गाला ब्लॉक करून घ्यायचा. आता ब्लॉक करताना ट्रू क्लास मधला क्लास घ्यायचा बरं का, इकडचा घ्यायचा नाही. ह्याचा विषयच संपलेला आहे. आणि शेजारी लिहायचं बहुलकी वर्ग मॉडेल क्लास. आता काय काय शोधायला लागेल आपल्याला? L झाला की F1, परत F0, परत F2 आणि शेवट काय शोधायचा? H. एवढ्या किमती शोधाव्या लागतील. मग ह्याच्यात L म्हणजे काय येणार? बहुलकी वर्गाची खालची वर्गमर्यादा, लोअर लिमिट ऑफ मॉडेल क्लास 9.5. F1 म्हणजे बहुलकी वर्गाची वारंवारता, फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडेल क्लास 50. F0 म्हणजे बहुलकीय वर्गाच्या आधीच्या वर्गाची वारंवारता, फ्रिक्वेन्सी बिफोर मॉडेल क्लास, म्हणजे F0 किती येणार? 32. F2 म्हणजे बहुलकीय वर्गाच्या पुढच्या वर्गाची वारंवारता, फ्रिक्वेन्सी आफ्टर मॉडेल क्लास. F2 किती येणार? 36. आणि H कसा काढायचा? बहुलकीय वर्गातील वर्गांतर, क्लास इंटरवल. वरच्या वर्गमर्यादेतून खालची वर्गमर्यादा वजा करायची. अप्पर क्लास लिमिट मायनस लोअर क्लास लिमिट. 14.5 वजा 9.5 बरोबर 0.5ला 0.5 गेले, 14तून 9 गेले 5. फरक कितीचा पडला? 5चा. आता किमती ठेवूया आणि उत्तर सोडवूया.
एलची किंमत 9.5 अधिक ब्रॅकेटमध्ये F1ची किंमत 50 वजा F0ची किंमत 32 छेद 2 कंसात F1ची किंमत 50 वजा F0ची किंमत 32 वजा F2ची किंमत 36 कंस पूर्ण गुणिले Hची किंमत 5. अशा पद्धतीने आपण किमती ठेवल्या. आता सोडवत जायचं आहे फक्त खाली. 9.5 अधिक 50 मधून 32 गेले 18 आणि हा गुणिले 5 आत घेऊया त्याला. ब्रॅकेटमध्ये काय राहतंय बघूया. छेद 50 दुनी 100 वजा 32 आणि 36 ची बेरीज किती झाली. वजा वजा असेल तर बेरीज करायची, चिन्ह वजाच ठेवायचं. 68 बरोबर 9.5 अधिक 18 पंचे 90. ब्रॅकेट काढायचा नाही जोपर्यंत भागाकार होत नाही तोपर्यंत. आणि 100 मधून 68 गेले किती राहिले 32 बरोबर 9.5 अधिक ह्याला शॉर्ट करूया थोडंसं. 90च्या निम्मे 45 32च्या निम्मे 16. बघा आता आपल्याला भाग घालवायला सोपं जाईल जरा. 9.5 अधिक 45ला 16 भागूया आणि काय उत्तर येते बघूया. हे बघा शेजारी भागतो मी. 45ला 16 भागूया. 16 दुने 32 5 मधून 2 गेले 3 4 3 गेला 1. आता 13ला भाग जात नाही 16 उतरून घ्यायला पण संख्या नाही. 0 घ्यायचा पॉईंट द्यायचा. 16 × 128 पाढे पाठांतर असलेलं कधीही चांगलं. पुन्हा 0 घ्यायचा. 16 × 16 4 राहिले. सफिशियंट आहे. आपल्याला काही जास्त भाग घालवत बसायची गरज नाही. किती झाला भाग कितीचा लागला 2.81 बरोबर. आता 9.5 आणि 2.81 ह्यांची बेरीज सुद्धा करताना काळजीपूर्वक करायची. मी इथं बेरीज करून दाखवतो. 9.5 अधिक 2.81 पॉईंट खाली पॉईंट आणायचा. हा 1चा 1 तसाच ठेवायचा. 8 आणि 5 13चे 3 हाच्या गेला 1 पॉईंट खाली पॉईंट तसाच. 9 2 11 आणि 1 12 12.31 12.31. आता युनिट काय द्यायचं इथलं युनिट द्यायचं. काय आहे युनिट वर्ष. म्हणजे सरासरी किती वर्षाची रुग्ण आहेत. थोडक्यात 12.31 बहुलक आपल्याला काय झाला त्या ठिकाणी मिळाला. या पद्धतीनं उत्तर सोडवायचं आहे. फक्त वर्ग सलग करायला विसरायचं नाही. या पद्धतीनं प्रॅक्टिस सेट आपण पूर्ण केलेला आहे. धन्यवाद.